शुद्ध अशुद्ध शब्द, पारिभाषिक शब्द आणि मराठी साहित्यातील साहित्यिक त्यांची टोपण नावाने त्यांचं साहित्य यांचा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करणार आहोत. मी लगेचच माझ्या घटकाला सुरुवात करत आहे. आता प्रथम आपण शुद्ध अशुद्ध शब्द या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. माझ्या माहितीनुसार शुद्ध लेखन हा जो विषय आहे हा असा काही वेगळा विषय नाही. तो व्याकरणाचाच एक महत्वाचा भाग आहे. आपण ज्यावेळेस लिहितो त्या शब्दाचं शुद्ध स्वरूप कोणतं आहे आणि अशुद्ध स्वरूप कोणतं आहे याबाबत भाषेत काही नियम ठेवलेले आहेत, ठरवण्यात आलेले आहेत. आणि हाच तर हा व्याकरणाचा विषय आहे. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले जे निर्दोष लेखन असतं ते निर्दोष लेखन म्हणजेच शुद्ध लेखन होय. आता या शुद्ध लेखन विषयक नियमात भाषेच्या लिहिण्याबाबतचा सर्वांगीण विचार न करता आपण ह्रस्व, दीर्घ, अनुस्वार यांचाच प्रामुख्याने विचार करत असतो. भाषेत शुद्ध लेखन विषयक ठरवलेले जे नियम आहेत ते नियम विद्यार्थी मित्र हो, शिक्षक बंधूंनो, कायमचे राहू शकत नाहीत. काल परत्वे भाषेत बदल होत जातो. भाषा ही प्रवाही आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. आणि कालांतराने भाषेत बदल होत जाणार म्हणजे तिच्या लेखन पद्धतीत खूपच फरक झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो फरक आपल्याला जाणवतो, आढळतो. पूर्वीच्या पुस्तकातून छापलेल्या मजकुरात खूपच ठिकाणी अनुस्वार देण्याची पद्धत होती, हे आपणही पाहिलेलं असेल. आता त्यात काही बदल झालेला आहे. आज लेखन विषयक जे सरकारमान्य नियम आहेत ते मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले नियम आहेत. त्यांनाच मराठी साहित्य महामंडळाचे नियम असंही म्हटलं जातं. तेच नियम थोड्या विस्ताराने सुगम करून व अधिक उदाहरणांच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनी या नियमांचा चांगला अभ्यास करावा व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषेच्या व्याकरणावर मराठीमधून सविस्तर व सांगोपांग चर्चा करणारा जो पहिला आणि महत्वाचा मोठा ग्रंथ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेला आहे. आणि या दादोबांच्या ग्रंथांचं नाव आहे मराठी भाषेचे व्याकरण. त्यानंतर अनेक व्याकरणाची पुस्तकं आहेत, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. त्या ग्रंथात व्याकरणाचं महत्व सांगताना दादोबा तर्खडकर म्हणतात, शुद्ध कसं बोलावं आणि शुद्ध कसं लिहावं हे व्याकरण शिकल्यानं समजतं. तसंच हे शुद्ध का ते अशुद्ध का याची माहिती आपल्याला त्यातून मिळते. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील कल्पना आपल्याला माहिती आहे भाषेतून व्यक्त करत असतो. जशा या भावना, विचार, कल्पना भाषेतून व्यक्त करतो तशा त्या लेखनातूनही व्यक्त करतो. हे लेखन करताना मात्र मी आता सांगितल्याप्रमाणे आपणास या लेखन विषयक नियमावली लक्षातच घेतली पाहिजे. कारण व्याकरणाच्या अभ्यासाचा तो एक फार महत्वपूर्ण असा भाग आहे. आपलं लेखन अचूक व्हावं, अर्थपूर्ण व्हावं यासाठी तर हा अभ्यास फार महत्वाचा आहे. शब्दामधील अक्षरांना दिलेला उकार, वेलांटी बदलली म्हणजे ह्रस्व, दीर्घ यामध्ये बदल केला तर त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलतो. समजा उदाहरणार्थ शब्द आहे पाणी. पाणी या शब्दाला
न या अक्षराला आपणा सर्वांना माहिती आहे, पाणी हा शब्द जर घेतला, ज्याचा जल म्हणून आपण उपयोग करतो, न आपण जर ऱ्हस्व लिहिला, पहिली वेलांटी दिली पाणी, याचा समानार्थी शब्द आहे जल, उदक, नीर. तोच पाणी जर आपण न दीर्घ लिहिला, दुसरी वेलांटी दिली, तर त्याचा समानार्थी शब्द आहे हस्त, कर, भुजा. किंवा दुसरं उदाहरण पहा, पीक. पीक हा शब्द आहे. जर प आपण लिहिताना पहिली वेलांटी दिली किंवा ऱ्हस्व लिहिला पीक, तर त्याचा अर्थ होतो कोकिळा. जर पीक प आपण दीर्घ लिहिला, दुसरी वेलांटी दिली, तर त्याचा अर्थ होतो धान्य. किंवा आणखी एक उदाहरण पहा, सूत शब्द आहे सूत. सूत शब्द लिहिताना स जर आपण दीर्घ लिहिला, दुसरा उकार दिला सूत, तर त्याचा अर्थ होतो धागा किंवा सारथी. तोच सूत जर ऱ्हस्व लिहिला, स जर ऱ्हस्व लिहिला, पहिला उकार दिला, तर त्याचा अर्थ होतो मुलगा, तनय. म्हणजे पहा, जिथे आपण शब्दामधील अक्षरांना दिलेला उकार असो, वेलांटी असो, ती जर बदलली, ऱ्हस्व व दीर्घ यामध्ये बदल केला, तर शब्दांचा अर्थ सुद्धा बदलतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, भाषेमुळे आपण विचारांची देवाणघेवाण करतो. आपलं बोलणं असो, लिहिणं असो, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, ते दुसऱ्यांना नीट समजलं पाहिजे. त्यासाठी भाषेचा वापर व्याकरणाच्या नियमानुसारच झाला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विशेषतः लेखनात होणाऱ्या चुकांमुळे अर्थाचा अनर्थ होत असतो. भाषा एका विशिष्ट पद्धतीनंच बोलली पाहिजे, भाषा एका विशिष्ट पद्धतीनंच लिहिली गेली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी व्याकरणाच्या नियमानुसार लेखन करणं म्हणजेच आपलं शुद्ध लेखन ठरतं. स्वतःच्या लेखनातील चुका टाळण्यासाठी व इतरांच्याही लेखनातील चुका आपल्या लक्षात येण्यासाठी शुद्ध लेखनाचे नियम जाणून घेणं आवश्यक आहे. तो पहिला नियम अनुस्वारांच्या बाबतीमध्ये दिलेला आहे. पहा, आपल्या समोर शुद्ध आणि अशुद्ध शब्दांच्या बाबतीमध्ये जे नियम आहे, त्यातला पहिला नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत. वरती शुद्ध लेखनाची मगाशी सांगितल्याप्रमाणे व्याख्या आपल्या समोर दिलेली आहे. हे जे नियम आहेत, तसे प्रामुख्याने बरेच नियम आहेत, परंतु आपण महत्वाचे 4 नियम या ठिकाणी आपल्या चर्चेसाठी घेतलेले आहेत. पहिला नियम आहे अनुस्वार नियम. काय होतं, आपण सहज बोलून जातो, परंतु बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. आणि म्हणून इथं अनुस्वाराचा एक स्पष्ट नियम दिलेला आहे. तो नियम असा आहे, नाकातून स्पष्ट उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा. आता आपण बोलतो, पण बोलताना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. आणि म्हणून इथं आपल्या समोर काही उदाहरणं मी ठेवलेली आहेत, की ज्या उदाहरणामध्ये त्या शब्दांचा, त्या अक्षरांचा उच्चार करताना आपण उच्चार कशा स्वरूपाचा करतो. म्हणून पहिला नियम असा सांगतो, नाकातून स्पष्ट उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा. बघा उदाहरण, आंबा, कंकण, मुलांना, चिंच, टेंबा, पिंड, खिंड, गंडा, तंटा, चंचल, गंध, घंटा, फंड, शंका, लंका, संग, लांब, शांत इत्यादी. असे हे नाकातून स्पष्ट होणाऱ्या अक्षरावर, इथं शब्द महत्वाचा आहे, स्पष्ट होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा. त्यानंतर आपण पुढे पाहूया, अनेक वचनी नामांच्या व अनेक वचनी सर्वनामांच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा. ज्यावेळेस हे अनेक वचनी नामं असतात किंवा अनेक वचनी सर्वनामं असतात, त्याच्यावर आपण, त्यांच्या सामान्य रूपावर आपण
अनुस्वार देण्याचं विसरतो किंवा अनुस्वार देत नाही. शब्द वापरतो मुलांना, लिहून टाकतो मुलांना. पण मुलांना शब्द लिहिताना लावर अनुस्वार द्यायचं आपण विसरतो किंवा देत नाही. बघा आता सर्व उदाहरणं आपल्या समोर आहेत. आता इथं मला महत्वाची कोणती गोष्ट सांगायची? समजा मुलांना, लोकांकडून त्यांनी, घोड्यांचे, मित्रांसाठी, बायकांना इत्यादी. हे जे अनेक वचनी शब्द आहेत, मग ते नाम असो किंवा सर्वनाम असो, आपण काय करतो लिहिताना? सहज लिहितो मुलांना, लोकांकडून, त्यांनी, घोड्याचे, मित्रांसाठी. पण याच्यावरती मात्र अनुस्वार आपण देत नाहीत. हे आपल्या दृष्टीनं सदोष का निर्दोष याचा अगोदर आपण बारकाईने विचार करावा आणि जेणेकरून आपल्याकडून निर्दोष लेखन होईल, शुद्ध लेखन होईल, याच्यासाठी या शब्दांवरती अनेक वचने असो, नाम असो, सर्वनाम असो, याच्यावर आपण बारकाईने विचार करून कुठेही आपल्या लेखनामध्ये चूक होणार नाही त्याच्यासाठी आपण अनुस्वार दिलेच पाहिजेत. पुढे बघा, आदरार्थी अनेक वचन आहे. फार महत्वाचा नियम आहे हा सुद्धा. आदरार्थी अनेक वचन नाम, आदरार्थी अनेक वचनी नामाच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा. आपण बऱ्याच वेळा साहित्य शिकवताना संतांचा उल्लेख करतो किंवा अनेक वेळा साहित्य शिकवताना, बोलत असताना, कार्यक्रमामध्ये महापुरुषांचा नामोल्लेख करत असतो. आणि नुसतं बोलत असतानाच नाही, तर लिहिताना सुद्धा ज्यावेळेस आपण ही संतांची नावं लिहितो, महापुरुषांची नावं लिहितो किंवा थोरांची नावं लिहितो, मोठ्यांची नावं लिहितो, त्यावेळेस आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की हे नामं जी आहेत ती आदरार्थी आहेत, आदरास्थानी आहेत. आणि म्हणून बघा, संत ज्ञानेश्वरांनी असा शब्द वापरलेला आहे. आपण संत शब्द लिहिताना संत शब्दावर अनुस्वार देतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी हा शब्द लिहितो त्यावेळेस तो शब्द लिहिताना हे आदरार्थी शब्द आहे. आणि म्हणून आदरार्थी शब्द लिहिताना या आदरार्थी शब्दावरती, नामांच्या सामान्य रूपावरती आपण अनुस्वार द्यायलाच हवा. आणि म्हणून बघा, आपण उदाहरणामध्ये पाहतोय, ज्ञानेश्वरांनी, लोकमान्य टिळकांनी, महात्मा गांधींनी, गुरुजींनी, काकांनी, मामांनी, याच्यामध्ये अनेक प्रकारचे शब्द येतात. आणि म्हणून हे जे आदरार्थी शब्द आहेत याच्यावर आपण अनुस्वार दिलाच पाहिजे. पुढे बघा, पुढचा एक नियम दिलेला आहे. एकाक्षरी आणि ई इकारांत आणि उ उकारांत शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे. आता मी कवी, गुरु, आता मी कवी हे इकारांत शब्द आहेत. गुरु, बाहू, जू, अनु उकारांत शब्द आहेत. विद्यार्थी इकारांत, किंतु उकारांत. हे शब्द लिहिताना नेहमी पहा कसे दिले उदाहरणामध्ये, दीर्घ स्वरूपाचे हे दीर्घच लिहिले पाहिजेत. जनरली मी सुरुवातीलाच असा उल्लेख केलेला आहे, कृपया बोलत असताना कोणी गैरसमज वगैरे बोलण्याचा विपर्यास होऊ नये. आपण विद्यार्थ्यांचं ज्यावेळेस लेखन तपासतो, बहुतांशी निबंध लेखन ज्यावेळेस आपण तपासतो किंवा पाहतो, आणि सामान्यपणे मी हा शब्द जो आहे, मी हा शब्द सर्रास मुलं ह्रस्व लिहितात. एवढंच काय, बहुतांशी बऱ्याच वेळा आपल्याकडनं सुद्धा असं होतं. सर्वांकडनं होतं असं नाही, पण अनावधानाने का होईना असं होतं. आणि यामध्ये एक लक्षात असावं आपल्या, एकाक्षरी शब्द हा दीर्घ लिहावा असा नियमच आहे. तुम्ही बघा, तू शब्द असो, ती शब्द असो, की शब्द असो, इथं बरेचसे उदाहरण तर दिलेलेच आहेत. आपल्याकडनं पटकन ह्रस्व लिहिले जातात. तर विद्यार्थी मित्र हो, ही गोष्ट आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. असे जे इकारांत आणि उकारांत शब्दातील जर शेवटचं अक्षर असेल तर ते आपण दीर्घच लिहिलं पाहिजे. त्याच्या पुढे बघा नियम आहे, सामासिक शब्दातील पहिले पद
हे ह्रस्व इकारांत किंवा उकारांत तत्सम असल्यास ते ह्रस्वांतच राहते आणि ते पद दीर्घ इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असल्यास ते दीर्घांत राहते. बघा उदाहरण दिलेलं आहे. हरिनाम, लघुकथा, गौरीहर, वधूवर इत्यादी. म्हणजे ज्या वेळेस आपण सामासिक शब्दाचा विचार करतो, सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा विचार करतो, मग ते ह्रस्व इकारांत असेल, उकारांत असेल, तत्सम असेल, तर ते दीर्घ न होता ते ह्रस्वांतच राहते आणि ते पद दीर्घ इकारांत किंवा उकारांत तत्सम असले तर मात्र वधूवर शब्द दिलाय बघा, दीर्घांतच राहते. आणि सुरुवातीला जे दिलंय बघा आपलं, ह्रस्व इकारांत किंवा उकारांत तत्सम असल्यास उदाहरण दिले बघा हरिनाम. 4 उदाहरणं दिलेले आहेत आपल्या समोर. तर अशा स्वरूपाचे आपण नियमानुसार शुद्ध लेखन आपणा सर्वांकडनं, विद्यार्थ्यांकडनं, आपणा सर्वांकडनं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बघा, आणि, नि, परंतु, अति, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभूती, यथामती, यथाशक्ती ही अव्यय आहेत. ही अव्यय आहेत. आता अव्ययाचा आपण यापूर्वीच सखोल अभ्यास केलेला आहे. या अव्ययाच्या बाबतीमध्ये हे जी अव्यय दिलेले आहेत, उभयन्वयी अव्यय असतील किंवा इतर अव्यय असतील, ही जी अव्यय आपल्या समोर दिलेले आहेत, हे अव्यय आपण लिहिताना बघा बऱ्याच वेळा साधं उदाहरण सांगतो जास्त न बोलता. आणि हा शब्द आहे, आणि हा शब्द बऱ्याच वेळा आपल्याकडनं दीर्घ लिहिला जातो, बऱ्याच वेळा दीर्घ लिहिला जातो. आणि विद्यार्थ्यांकडनं सुद्धा मागाशी मी जसं म्हटलं, मी हे एकाक्षर नेहमी ह्रस्व लिहिलं जातं, तसंच आणि या शब्दाच्या बाबतीमध्ये घडतं. आता इथं नि हा जो शब्द आहे किंवा अक्षर आहे, नि हे अव्यय आहे, हा एकाक्षर शब्द दिलेला नाही. जर विद्यार्थ्यांचा जर गोंधळ होत असेल, मगाशी आपण पाहिलं एकाक्षरी शब्द हा नेहमी दीर्घ लिहावा. हे या ठिकाणी 2 शब्द 2 अक्षर 2 शब्द 2 वाक्य जोडण्याचं काम करतं. हे इथं अव्यय म्हणून काम करते. आणि ज्यावेळेस अशी अव्यय असतात, ही अव्यय नेहमी आपण ह्रस्वांतच लिहिली पाहिजेत. त्याच्यानंतर अकारांत शब्दातील उपांत्य इकार किंवा उकार दीर्घ असतो. वीट, तीर, तूप, घूस, बहीण, परीठ, बुरुज, कापूस इत्यादी. आता इथं आपल्याकडनं काय होतं बघा, इथं आपल्याकडनं काय होतं, बहुतांशी बऱ्याच वेळा बहीण हा शब्द आहे, परीठ हा शब्द आहे, बीट हा शब्द आहे. भले मग ते अकारांत शब्द अकारांत शब्दातील उपांत्य इकार असेल किंवा उकार असेल, पण आपल्या लिहिण्यामध्ये आपल्याला इतकं वळण लागलेलं असतं किंवा सराव झालेला असतो का त्या सरावामध्ये आपण या छोट्या छोट्या गोष्टी पाहतच नाहीत. आपल्याकडनं पटकन कधी ह्रस्व लिहिल्या जातात, कधी दीर्घ लिहिल्या जातात आणि आपल्या सहजासहजी ही गोष्ट लक्षात येत नाही का नेमकं इथं ह्रस्व आहे का दीर्घ आहे. आणि म्हणून आपण ते नियमामध्ये टाकलेलं आहे, अकारांत शब्दातील उपांत्य इकार आणि उकार हे नेहमी दीर्घ असते. त्याच्यानंतर संस्कृतातून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना वरील नियम लागू नाही. संस्कृतातून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना वरील नियम लागू नाहीत. आता हे जे खाली उदाहरणं दिलेले आहेत ना, ही सर्व उदाहरणं ही तत्सम शब्द आहेत. म्हणजे तत्सम शब्द आपल्याला सर्वांना माहिती आहे, जे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. आता वरील नियमांचा जर आपण सर्व विचार केला तर याच्यामध्ये हा नियम आपल्याला असं सांगतो आहे का जे असे तत्सम शब्द आहेत संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, ज्याच्यामध्ये शिव आहे, युग आहे, प्रिय आहे, मधुर आहे, मंदिर आहे, कुसुम आहे, हे जे शब्द आहेत
आता यामध्ये या शब्दांमध्ये बहुतांशी आपल्याकडनं होणाऱ्या ज्या चुका आहेत त्याच्यावर मी थोडस लक्ष केंद्रित करतो आहे. मंदिर हा शब्द जो आहे तो मंदिर शब्द लिहिताना बहुतांशी आपल्याकडनं दीर्घ लिहिला जातो, बहुतांशी दीर्घ लिहिला जातो. या अतिशय मी बोलतोय ते कदाचित आपल्यापैकी अनेकांना सामान्यातल्या सामान्य गोष्टी कदाचित वाटत असतील, परंतु या अतिशय विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे जे शब्द आहेत संस्कृतातून मराठीत आलेले तत्सम शब्द, हे शिव ह्रस्व आहे, हे सगळे शब्द बघा तुम्ही, सगळे शब्द ह्रस्व आहेत. आले लक्षात? शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर हे बहुधा ह्रस्व असते. शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर हे बहुधा ह्रस्व असते. आता दिवा हा शब्द आहे, याचं उपांत्य अक्षर आहे वा, आ. हे उपांत्य अक्षर जे आहे हे शब्दातील अंत्य अक्षर वा, हे अंत्य अक्षर दीर्घ आहे. दिवा वा हे दीर्घ आहे, पण त्याच्या अगोदरचं जे उपांत्य अक्षर आहे दी, हे दी मात्र ह्रस्व आहे. अरे लक्षात? जुनी हे अंत्याक्षर नी दीर्घ आहे, त्या पूर्वीचं जू हे उपांत्य अक्षर ह्रस्व आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेळेस शब्दातील अंत्य अक्षर हे दीर्घ असतं, आता याच्यातील बघा दिवा वा हे अंत्य अक्षर दीर्घ आहे, नी दीर्घ आहे, किती ती दीर्घ आहे, ला मुळा ला हा दीर्घ आहे, महिना ना हा दीर्घ आहे, वकिली हा दीर्घ आहे. पण या सर्वांच्या बाबतीत विचार केला, या शब्दातील अंत्य अक्षर जरी दीर्घ असली, पण त्यापूर्वी येणारी जी उपांत्य अक्षर आहेत दी, जू, की, मू, ही, की, म्हणजे त्यापूर्वीची फक्त अक्षरे मी सांगितली, ती अक्षरे कशी आहेत? ह्रस्व आहेत. आणि म्हणून शब्दातील अंत्य अक्षर हे दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर हे नेहमी आपण काय करावं? ह्रस्व लिहावं. नवे ते ह्रस्व असतच, परंतु ते आपल्या लेखनामध्ये ह्रस्व लिहिलं जावं. पुन्हा याच्यामध्ये एक नियम आहे, मगाशी जसा आपण पाहिला, संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना नियम लागू नाही. आता बघा, मगाशी काय शब्द लिहिला होता? आता आपण बघा, जुनी शब्द पाहिला होता, दिवा शब्द पाहिला होता. दिवा शब्द पाहत असताना आपण पाहिलं होतं अंत्य अक्षर दीर्घ होतं, तो उपांत्य अक्षर ह्रस्व होतं. जुनी नी हे अंत्य अक्षर दीर्घ होतं, तर जो उपांत्य अक्षर हे ह्रस्व होतं. इथं मात्र तसं झालेलं नाही. इथं मात्र दोन्हीही दीर्घ आहेत, दोन्हीही दीर्घ आहेत. उपांत्य अक्षर पण दीर्घ आहे आणि अंत्य अक्षर पण दीर्घ आहे. बघा, गीता, पूजा, परीक्षा, प्रतीक्षा, पाठीमागचा जो आपण 6 क्रमांकाचा नियम पाहिलेला आहे, हा 6 क्रमांकाचा नियम मात्र इथे लागू नाही. 6 क्रमांकाच्या नियमामध्ये आपण काय, मी पुन्हा एकदा त्याचा एका ओळीमध्ये पुनरुच्चार करतो. नियम क्रमांक 6 मध्ये आपण काय पाहिलं होतं? शेवटचं अक्षर अंत्य अक्षर जर दीर्घ असलं तर त्याचं उपांत्य अक्षर मात्र ह्रस्व असतं, परंतु इथे मात्र संस्कृतच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी नाहीत. हा माऊली, एक मिनिट. आता पुढे बघा, हळूहळू, लुटू लुटू, मुळू मुळू, दुडू दुडू, हे शब्द आपण त्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, हळूहळू शब्द आहे, दुडू शब्द आहे. हे जे शब्द दिलेले आहेत बघा, अशा प्रकारच्या शब्दातील दुसरं आणि चौथं अक्षर नेहमी दीर्घ लिहावं. आता हे शब्द सहजासहजी आपल्याला दिसायला सोपे वाटतात, नेहमीच्या पाहण्यातले असतात, त्याच्यामुळं गांभीर्यानं आपण या शब्दांकडे लक्ष देत नाही. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कृती सोडवायला जातो,
त्यावेळेस कृती सोडवताना मात्र विद्यार्थ्यांचा कधी कधी आपल्याला गोंधळ झालेला पाहायला मिळतो. आता या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी सरावानच प्राप्त होणाऱ्या आहेत. म्हणून अशा प्रकारची जी काही उदाहरणं आहेत, ही अशा प्रकारची उदाहरणं विद्यार्थ्यांनी बारकाईनं अभ्यासली पाहिजेत. जेणेकरून आपल्या समोर ही जी दिलेली उदाहरणं आहेत, की हे शब्द कसे लिहावेत म्हणून आपण इथं नियम टाकलेला आहे. हळूहळू, लुटू-लुटू, मुळू-मुळू, दुडू-दुडू अशा प्रकारच्या शब्दातलं जे दुसरं अक्षर असेल आणि चौथं अक्षर असेल, बघा इथे दिले बघा. हळूहळू दुसरं आणि चौथं अक्षर, लुटू-लुटू दुसरं आणि चौथं अक्षर, मुळू-मुळू दुसरं आणि चौथं अक्षर, दुडू-दुडू दुसरं आणि चौथं अक्षर. बघा हे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, दीर्घ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर सर्वांना ज्ञात असलेला, माहित असलेला महत्वाचा नियम आहे, जो आपणाही सर्वांना माहिती आहे. गावाच्या नावात शेवटी पू हे अक्षर असल्यास त्यातील पू हे अक्षर दीर्घ लिहावे. अनेक वेळा 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये, 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये व्याकरण हा घटक शिकवत असताना मला वाटतं सुंदर सरांनी याच्यावरती फार बारकाईने सूक्ष्म असा विचार केला होता. नागपूर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, गंगापूर, अहमदनगर, रामपूर इथे थोडक्यात उदाहरणं दिलेली आहेत. ही गावाची नावं आहेत आपल्या दृष्टीनं, आणि या गावाच्या नावामध्ये पूर हे अक्षर शेवटी आलेलं आहे बघा. तर आपल्याकडनं काय होतं, हे सहजासहजी लेखनामध्ये ह्रस्व लिहून जातं आणि ह्रस्व लिहून गेल्यानंतर ते व्याकरण दृष्ट्या अभ्यास केल्यानंतर ते अशुद्ध लेखन ठरतं. आणि म्हणून हे एक बारकाईनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. गावाच्या नावात शेवटी जर पूर हे अक्षर आलं तर त्यातील पू हे अक्षर नेहमी दीर्घ लिहावं. पुढं सर पुढचं घ्या. असे अनेक नियम आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. आता परीक्षेच्या दृष्टीनं आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने थोडासा विचार करूयात. माऊली पुढची पीपीटी घ्या. हो, आपल्याला कृती पत्रिकेमध्ये जे काही कृती येतात, त्या कृती कशा स्वरूपाच्या असतात आणि त्या कृती आपण कशा सोडवल्या पाहिजेत याचा आपण या ठिकाणी थोडक्यात विचार करणार आहोत. नमुना दाखल काही आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत. आतापर्यंत आपण काय केलं, थोडासा नियमांचा अभ्यास केलेला आहे, जेणेकरून आपल्या लेखनामध्ये निर्दोष असं लेखन होईल. त्या संदर्भामध्ये आपण काही नियम पाहिलेले आहेत. याच्यामध्ये अजूनही काही छोटे मोठे नियम आहेत, परंतु ते आपण जाता जाता सहज आपल्या लक्षातही राहतात, अभ्यासलेले असतात. परंतु एक महत्वाचे नियम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. माऊली पुढची पीपीटी घ्या ना. घेतली ना. ही नाही, याच्या सामान्य हा सामान्य रूपाची हा, ठीक राहिलेली आहे. आहे. शेवटची आहे सामान्य रूपाची. इकारांत व उकारांत संस्कृत शब्दाचे सामान्य रूप करताना अंत्य स्वर दीर्घ होतो. महत्वाचा शब्द आहे, अंत्य स्वर दीर्घ होतो. आता इथं पहा, साधं उदाहरण दिलेलं आहे बघा. समजा आपण ज्यावेळेस गुरु शब्द लिहितो, गुरु शब्द लिहिताना ज्यावेळेस गुरु शब्द आणि त्याचं सामान्य रूप प्रत्यय लावण्याच्या अगोदर समजा आपण शब्द तयार केला गुरुचा, तर गुरु, गुरुचा इथं इकारांत आणि उकारांत नियम लावल्यास या तत्सम शब्दाचं सामान्य रूप करताना गुरु, गुरुचा, त्यावेळेस गुरु अंत्यस्वर जो आहे तो दीर्घ होतो. आता इथं मला वाटतं गुरु शब्द नाही, इथं रवी शब्द दिलाय बघा. रवी शब्द आहे बघा, रवी. रवी व हा ह्रस्व आहे, हा इकारांत शब्द आहे. एक इकारांत शब्द घेतलाय आणि एक उकारांत शब्द घेतलाय. रवी हा इकारांत शब्द आहे, प्रभू हा उकारांत शब्द आहे. ज्यावेळेस रवी या शब्दाचं सामान्य रूप होतं आणि रवी या शब्दाचं सामान्य रूप रवीला, त्यावेळेस ला प्रत्यय लागताना रवी व हा ह्रस्व न राहता दीर्घ होतो पहा. तसंच उकारांत शब्द दिलाय बघा प्रभू,
प्रभू हा ह्रस्व शब्द आहे. हा इकारांत आणि उकारांत मधला नियम या ठिकाणी लागू पडतो. प्रभू या शब्दाचं सामान्य रूप करताना ला प्रत्यय लावण्याच्या अगोदर त्याचं सामान्य रूप होताना प्रभूला भू इथं अंत्य जे स्वर आहे तो सामान्य रूप होताना दीर्घ होताना आपल्याला पाहायला मिळतो. मराठी शब्दाचं उपांत्य अक्षर ई किंवा उ याने युक्त असल्यास शब्दाचे सामान्य रूप होताना ते उपांत्य अक्षर ह्रस्व होते. आता कदाचित मुलांना हे नियम फार जास्त वाटले असतील, कधी स्वर ह्रस्व होतो, कधी दीर्घ होतो, परंतु लिहिताना या गोष्टीचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागतो. आता वीट हा शब्द आहे, मूठ हा शब्द आहे, बहीण हा शब्द आहे, रायपूर हा शब्द आहे. आता बघा, ज्यावेळेस आता वीट शब्द बघा, मूठ, चारही शब्द बघा, ज्यावेळेस उपांत्य अक्षर हे इकार असेल, उकार असेल आणि त्यावेळेस त्या शब्दाचं ज्यावेळेस सामान्य रूप होतं, वीट शब्दाचं सामान्य रूप आहे विटेनं, मूठ शब्दाचं सामान्य रूप आहे मुठीत, बहीण शब्दाचं सामान्य रूप आहे बहिणीला, रायपूर शब्दाचं सामान्य रूप आहे रायपुरात. ज्यावेळेस हे सामान्य रूप होतात त्यावेळेस उपांत्य अक्षर हे ह्रस्व दाखवलेलं आहे. बघा, आता मूठ हा शब्द आहे, मूठ हा शब्द लिहित असताना त्याचं सामान्य रूप ज्यावेळेस मुठीत होतं त्यावेळेस त्याचं जे उपांत्य अक्षर आहे हे उपांत्य अक्षर आपल्याला ह्रस्व झालेलं पाहायला मिळतं. बहीण या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना पटकन लक्षात येईल. बघा, बहीण या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना ताबडतोब लक्षात येईल. बहीण याचं सामान्य रूप होत असताना सुरुवातीला शब्द बहीण कसा दिलेला आहे आणि ज्यावेळेस त्याचं सामान्य रूप झालं बहिणीला त्यावेळेस त्याचं जे उपांत्य अक्षर आहे ह, हे उपांत्य अक्षर ह्रस्व झालेलं पाहायला मिळतं. तसंच रायपुरात इथंही आपल्याला उपांत्य अक्षर जे आहे रायपूर प या ठिकाणी ह्रस्व झालेलं पाहायला मिळतं. शेवटी संस्कृत मधून मराठीत आलेल्या अशा प्रकारच्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. आपण 3 ठिकाणी हा नियम पाहिलेला आहे. या तिन्ही ठिकाणच्या नियमामध्ये काही काही संस्कृत मधून आलेले जे शब्द आहेत ज्यांना आपण तत्सम शब्द वापरतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. हे 3 ठिकाणी मला वाटतं हा नियम आलाय. आपल्या लक्षात असेल की त्या बाबतीमध्ये संस्कृत मधल्या तत्सम शब्दांना हे नियम काही काही लागू पडत नाहीत. सीता, सीतेला, आता हे जे अक्षर आहे सामान्य रूप होते बघा. सीता या शब्दाचं सामान्य रूप आहे सीतेला, पूर्व शब्दाचं सामान्य रूप आहे पूर्वेला, परीक्षा या शब्दाचं सामान्य रूप आहे परीक्षेत. आता तुम्ही म्हणाल परीक्षा या शब्दाचं, आता एक एक उदाहरण सांगतो फक्त मी. परीक्षा या शब्दाचं सामान्य रूप आहे परीक्षेत. इथं जे उपांत्य अक्षर आहे री हे ह्रस्व व्हायला हवं, वरचा नियम जर आपण लक्षात घेतला तर. पण या ठिकाणी मात्र या तत्सम शब्दाच्या बाबतीमध्ये परीक्षा शब्द जसा आहे त्याचं सामान्य रूप जसं परीक्षेत झालं तर त्याचं उपांत्य अक्षर री हे परीक्षा शब्दाचं सामान्य रूप परीक्षित करताना ह्रस्व झालेलं नाही तर दीर्घ स्वरूप तसंच आहे. परीक्षा परीक्षेत. आले लक्षात? वरचा जर नियम पाहिला बहीण बहिणीला तर त्या ठिकाणी उपांत्य अक्षर हे ह्रस्व झालेलं आहे. इथं उपांत्य अक्षर मात्र ह्रस्व झालेलं नाही. परीक्षा हे दीर्घ आहे, सामान्य रूप परीक्षेत झालं तर त्याचं परीक्षेत सामान्य रूप होत असताना री हे दीर्घच राहिलेलं आहे, ते ह्रस्व झालेलं नाही. तसंच पूजा त्याचं सामान्य रूप आहे पूजेकरिता. बघा, या ठिकाणी आपल्याला हाच नियम पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात काही काही जे तत्सम शब्द आहे संस्कृत मधून आलेले अशा प्रकारच्या तत्सम शब्दांना हा नियम लागू पडत नाही. पुढचं घ्या सर. बरेचसे नियम आहेत. एकारांत नामाचे सामान्य रूप या एकारांत नामाचे सामान्य रूप व्याकरणांत करावे. थोडस हे झालेलं आहे, लक्षात येईल आपल्याला. फडके हा एकारांत शब्द आहे. या फडके शब्दाचं सामान्य रूप फडक्यांना झालेलं आहे. ज्यावेळेस फडके फडके असा उच्चार करतो एकारांत,
पण त्याचं सामान्यरूप ज्यावेळेस फडक्यांना, त्यावेळेस फडक्या ते याकारांत झालेलं आहे. रास्ते ते एकारांत, रास्त्यांना सामान्यरूप झालं रास्त्यांना, त्या एकारांत, हसणे ने एकारांत, हसण्यासाठी न्या एकारांत. म्हणजे असा एकारांत शब्द ज्यावेळेस आपण या एकारांत शब्द नामाचं सामान्य रूप करतो त्यावेळेस शेवटी ते याकारांत असं करावं. धातूला ऊन व ऊ हे प्रत्यय लागताना मूळ धातू शेवटी व असल्यास त्यावेळी ऊन व ऊ अशी रूपे होतात नाहीत, ऊन व ऊ अशी रूपे होतात. आता हे थोडस लक्षात घ्या, उदाहरण पाहिलं लक्षात येईल, जरी वाचताना थोडस मागे पुढे झालं तरी. शब्द आहे धाव व धाव. आता ज्या वरती नियम लक्षात जर घेतला तर आपल्या लक्षात येईल, धातूला ऊन व ऊ हे प्रत्यय लागताना मूळ धातू, आता मूळ धातू आपल्या लक्षात येईल, प्रत्यय लावण्याच्या अगोदर जो शब्द असतो त्याला मूळ धातू म्हणतात. या मूळ धातूत शेवटी व असल्यास त्यावेळी ऊन व ऊ अशी रूपे होतात. धाव याला प्रत्यय लावताना ऊन लावताना धावून, जा हा मूळ धातू आहे त्याला प्रत्यय लावताना जाऊन, किंवा नुसता ऊ प्रत्यय लावताना जाऊ, अशा प्रकारची रूप तयार होतात. शेवटी राहणे, पाहणे, वाहने हे शब्द असेच लिहावेत. या शब्दांची रहाणे, पहाणे, वहाणे अशी रूपे लिहू नयेत. म्हणजे पहा, पहिले जे 3 शब्द आहेत, रला काना, पला काना, वला काना, विद्यार्थी मित्रांच्या लक्षात येईल, हे असेच लिहावेत. आपण पटपट लिहिताना राहणे शब्द, पाहणे शब्द, पण ज्यावेळेस आता उच्चार जरी त्याचा राहणे होत असेल, पाहणे होत असेल, वाहने होत असेल, उच्चार जरी तसा होत असेल, तरी मात्र लिहिताना मात्र आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. जसं उदाहरण दिलंय बघा इथं, कसे लिहावीत. उच्चारानुसार लिखाण करू नये. लेखनामध्ये काही काही नियम आपण पाळले पाहिजेत. मात्र त्यालाही काही इथं आज्ञार्थी रूपे लिहिताना रहा, पहा, वहा या रूपांबरोबरच आता इथं रहा, पहा, वहा असंही चाललं जातं. अशा स्वरूपाची काही इतर नियम आपल्या व्याकरणामध्ये आहेत. हे बारकाईनं नियम आपण अभ्यासले पाहिजेत, जेणेकरून आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला अशा स्वरूपाची आपल्या समोर काही उदाहरणं दिलेली आहेत. अशा स्वरूपाची आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कृती विचारल्या जातात, ते आपण बारकाईनं अभ्यासल्या पाहिजेत. या कृतींची उत्तर लिहिताना सुद्धा याला सरावाचाच फार महत्वाचा भाग आहे. इथं बघा, पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील शुद्ध शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांक वरतून रंगवा. आता पहिला शब्द आहे बघा, अधीन. अधीन हा शब्द जर आपण शुद्ध लेखनाचा नियम पाहिला तर हा दीर्घ असायला हवा. उत्कृष्ट जरी आपण त्याचा उच्चार तसा करत असो तर त्याचा उच्चार उत्कृष्ट असा असतो. सिंह, चिरंजीव. चिरंजीव शब्द जर पाहिला, चिरंजीव, तर ज हा दीर्घ असायला हवा. म्हणजे या ठिकाणी सिंह हा जो शब्द आहे हा पर्याय बरोबर आहे. या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. किंवा खालचं उदाहरण, आता फुफ्फुस शब्द आपल्या लक्षात येत नाही. फुफ्फुस तो प अर्धा जोडलेला आहे, तिथं तर फ अर्धा पाहिजे, म्हणजे हा बरोबर नाही. मन मिळावू, उ हा उ उखळीचा दीर्घ उ असावा, मन मिळावू. मध्यांतर नव्हे, मध्यंतर हा शब्द योग्य आहे. आणि मनीषा हा शब्द एकदम योग्य आहे. या दृष्टीनं आपण लेखन नियमानुसार बारकाईने विचार करून योग्य शब्द कोणता आहे. वरच्या याच्यामध्ये सिंह शब्द बरोबर आहे, खालच्या याच्यामध्ये मनीषा शब्द बरोबर आहे.
तो बारकाईने आपण पाहिला पाहिजे. आता इथे बघा शब्द दिलेला आहे बघा, वाक्य दोन नंबरचं वाक्य कसं दिलंय बघा. अशा स्वरूपाचे आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात. आम्ही देऊळात, हॅलो सर. इथं थोडस मात्र राहिलेलं आहे. आम्ही देऊळात जाऊन दररोज प्रार्थना म्हणतो. या वाक्यामध्ये विचारले जातात प्रश्न कधी कधी, किती शब्द शुद्ध आहेत, किती शब्द अशुद्ध आहेत, याचा आपण विचार केला पाहिजे. आता आम्ही शब्द बरोबर आहे, बरोबर, आम्ही शब्द बरोबर आहे. आता देऊळात हा जो शब्द आहे इथे दिलंय बघा, इथं मात्र राहिलेलंच आहे त्याला. देऊळात आपण असं नाही म्हणत आम्ही देऊळात जाऊन, आपण म्हणतो आम्ही, हा देवळात शब्द असावा. त्याच्यानंतर हे शब्द मी तुम्हाला शुद्ध सांगतो, त्याच्यानंतर मग 1, 4, 2, 3 काय जे असतील ते शब्द तुम्ही बरोबर ठरवू शकता. जाऊन, जाऊन हा शब्द बघा, आता इथं जाऊन वला दुसरा उकार दीर्घ दिलेला आहे, दुसरा उकार जाऊन, इथं जाऊन शब्द पाहिजे. जाऊ, उ हा उखळीच या ठिकाणी पाहिजे, जाऊन. त्याच्यानंतर प्रार्थना, तर आपण असा शब्द लिहित नाही, प्रार्थना असा शब्द लिहितो. मग याच्यावर आपण ठरवायचं, देवळात हा शब्द अशुद्ध आहे, जाऊन हा शब्द अशुद्ध आहे, प्रार्थना हा शब्द अशुद्ध आहे. हा, कुद्रेला काहीतरी शंका आहे, मी अनम्यूट करू का त्याला? हा, करा करा. हा, कुद्रे हँड राईज कर बाळा. कुद्रे हँड राईज कर. हा हा, अनम्यूट हो. हॅलो, गुड मॉर्निंग बोल. सर. मी हा, शुभम बोल, बोलायलो. बोल 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 बोल. सर ते सिंह शब्दाला सिंह म्हणते सर, ते ग्रामर मधून बरोबर आहे का सर? शिव म्हणतात, उच्चार शिव करतात. शिव, हा बरोबर आहे. शिव उच्चार करतात, बरोबर उच्चार. लिहिताना सिंह लिहायचा, उच्चार मात्र शिव. शिव हा उच्चार. आणखी एक शब्द सांगा त्याला. हा शुभम, आणखी एक शब्द आहे संस्कृत. संस्कृत, आपण संस्कृत म्हणतो, पण संस्कृत शुद्ध उच्चार जर करायचा असेल तर. माऊली, तुम्हाला अनम्यूट करू का? सुंदर सर, हँड राईज करा. हा, संस्कृत. आणखी असे काही शब्द आहेत, त्यांचे उच्चार आणि लेखन थोडं भिन्न आहे, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. फार सुंदर शंका. चला सर पुढं. अभिनंदन बाळा, अभिनंदन. छान, असं पाहिजे काहीतरी. असं पाहिजे. थँक्यू सर. हा, तर आपण अगोदर ते वाक्य वाचायचं. वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्यातला प्रत्येक शब्द बारकाईनं पाहायचा, आणि बारकाईनं पाहिल्यानंतर कोणता शब्द शुद्ध आहे अशुद्ध आहे ते ठरवायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक शब्द अशुद्ध आहे का 4 का 2 का 3, या पद्धतीने आपण काय करायचं आहे, तो पर्याय निश्चित करून आपण त्या ठिकाणी वर्तुळ करायचं आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, प्रश्न विद्यार्थी मित्र हो अगोदर आपल्याला समजला पाहिजे. प्रश्न आपल्याला समजला पाहिजे. खालील आपण घाई जर केली तर आपल्या लक्षात येत नाही. इथं महत्वाचं काय विचारलंय, विसंगत पर्याय विचारलाय. विसंगत पर्याय विचारलाय. परंतु, की, ही, तू, मगाशी आपण जे अनेक नियम पाहिले त्या नियमामध्ये अव्यय असेल किंवा एकाक्षर असेल, तर एकाक्षर हे नेहमी, मी या एकाक्षरावर मगाशी बोललो पहा, त्या दृष्टीनं एकाक्षर जर असेल तर ते नेहमी दीर्घ असावं. इथं परंतु हे अव्यय बरोबर दिलेलं आहे, ह्रस्व, की हे एकाक्षर आहे दीर्घ, तू हे एकाक्षर आहे दीर्घ, पण ही हे एकाक्षर आहे, इथं ह्रस्व दिलेलं आहे. आणि एकाक्षर हे कधीही ह्रस्व नसतं, ते दीर्घच लिहिलं जातं. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 हा विसंगत पर्याय आहे. या दृष्टीने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्या पुढचं उदाहरण आहे बघा, योग्य पर्याय निवडा. गरीब, गरिबी,
फूल, फुले, बहीण, बहिणीला, मीठ, मिठाचा. आता बघा, या शब्दांचा विचार करताना आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. ज्या वेळेस गरीब, गरिबी हा शब्द आहे, फूल, फुले, बहीण, बहिणीला, मिठाचा असे शब्द दिलेले आहेत बघा. आता ही शब्द जे आहेत, गरिबी हा जो शब्द आहे ना, गरिबी, गरिबी शब्द लिहिताना हे कुणी केलंय? चालू द्या सर, चालू द्या. गरिबी शब्द लिहिताना ह्रस्व असावा, ब दीर्घ असावा. बहिणी शब्द लिहिताना ह्रस्व असावा, नि दीर्घ असावा. मिठाचा शब्द लिहिताना म दीर्घ असावा. असं नियमानुसार लिहिलं जातं. परंतु पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर 1, 3, 4 मध्ये आपल्याला अशुद्ध लेखन पाहायला मिळतं. पर्याय क्रमांक 2 मधील मात्र दोन्ही रूप जे आहेत ते दोन्ही रूप आपल्याला बरोबर पाहायला मिळतं. कारण फूल हे जे नाम आहे, फूल हे नाम ज्याचं जर आपण हे केलं, अनेक वचन केलं तर आपल्याला फचं ह्रस्व झालेलं पाहायला मिळतं. फुलचं फुले हे दोन्ही शब्द आपल्याला बरोबर पाहायला मिळतात. आणि म्हणून शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं, नियमाच्या दृष्टीनं जो 2 क्रमांकाचा पर्याय आहे तो अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरावासाठी काही शुद्ध अशुद्ध शब्द दिलेले आहेत. हे आपण विद्यार्थी मित्रांनी पाहून घ्यावेत. मी सगळ्या शब्दावरती काही चर्चा करत नाही, परंतु एक सुरुवातीचा आणि एक शेवटचा अशा 2 शब्दावरती फक्त वेळेनुसार विचार करतो आहे. सरावासाठी दिलेले शब्द पहा. खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द असलेला पर्याय निवडून लिहा. पहिला जो शब्द आहे सूर्य शब्द आहे. आपल्याला माहिती आहे सूर्य शब्द इथं हा अशुद्ध शब्द आहे. शेवटचा शब्द हळूहळू आहे, हा अशुद्ध शब्द आहे. आपण मगाशी हळूहळू, पुटू, दुडू दुडू हे शब्द पाहिले होते. दुसरं अक्षर शेवा आणि चौथं अक्षर अंत्य अक्षर हे नेहमी दीर्घ लिहावेत. इथं मुळू अक्षरामध्ये ते अशुद्ध आहे, कारण दुसरं अक्षर इथं ह्रस्व लिहिलेलं आहे. या सगळ्या शब्दांचा या ठिकाणी मी या उहापोह या ठिकाणी करत नाही. परंतु आता सांस्कृतिक शब्द पहा, बरोबर आहे. दीर्घायुष्य शब्द बरोबर आहे. जर आपण नाविन्य शब्द पाहिला तर नाविन्य शब्द हा या ठिकाणी अशुद्ध आहे व या ठिकाणी दीर्घ शब्द पाहिजे नाविन्य, तेव्हा तो बरोबर होऊ शकतो. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नियमानुसार, सरावानुसार, सगळे शब्द मी या ठिकाणी घेत नाही, नियमानुसार, सरावानुसार ते आपल्याला सहज जमून जातात. आणि म्हणून या दृष्टीनं लेखन करताना काही जसं मगाशी त्या मुलाने विचारलं, जरी आपण उच्चार वेगळे करत असेल तरी देखील तर लिहिताना मात्र आपण लेखन निर्दोष करूयात, शुद्ध करूयात, योग्य करूयात अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि शुद्ध अशुद्ध घटक या ठिकाणी मी थोडक्यात थांबवतो. या पुढील जो घटक आहे पारिभाषिक, या पारिभाषिक शब्दाकडे आपण थोडक्यात जाऊयात. याच्यावर मी थोडस शब्दापेक्षा माहिती वजा माझं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करतो. पारिभाषिक शब्द हे आता 9वीच्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला आलेले आहेत शेवटच्या पानावरती. आतापर्यंत आपण शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव, देशी, स्वदेशी, परभाषीय शब्द पाहिलेले आहेत. पण पारिभाषिक शब्द मात्र आता 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामध्येच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. साधा सोपा अर्थ मी या ठिकाणी सांगतो आणि त्याविषयी थोडक्यात चर्चा या ठिकाणी करतो. इथं सोपी व्याख्या आपल्या समोर दिलेली आहे. जर शिक्षक बंधू भगिनीच्या दृष्टीने मी असं म्हणू शकेल, विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात, विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास पारिभाषिक शब्द असे म्हणतात. विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास पारिभाषिक शब्द म्हणतात.
त्याच्यापेक्षा सोपं इथं मी करून दाखवलेलं आहे. एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत वापरण्यासाठी जो पर्यायी शब्द वापरला जातो त्यास पारिभाषिक शब्द म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन असं मी म्हणेल, 9वी-10वीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने विचार केला तर इंग्रजी शब्दांना ज्यावेळेस आपण मराठीतून जे अर्थ देतो ते पारिभाषिक शब्द असतात. कधी कधी काही मराठीतले शब्द असे असतात जे आपल्या लक्षात येत नाहीत, पण इंग्रजीतले शब्द आपण मराठीत वापरताना जेव्हा तो इंग्रजी शब्द आपण वापरतो तेव्हाच त्याचा अर्थ कळतो. हे लक्षात. अजूनही जर पारिभाषिक शब्दाचा आपण डिक्शनरीमध्ये शब्द पाहिला, अर्थ पाहिला, तर शास्त्रीय किंवा शास्त्रात योजावयास जो योग्य शब्द असतो किंवा योजणारा जो शब्द असतो त्याला पारिभाषिक शब्द असे म्हणतात. आता काही विद्यार्थी मित्र म्हणतील, सर आमचा जरा गोंधळ झाला, तुम्ही पारिभाषिक शब्दाच्या बाबतीमध्ये खूपच काही व्याख्या सांगितले किंवा अर्थ सांगितले. आपण साधा सोपा विचार या ठिकाणी करूया जो आपल्याला कृतीच्या माध्यमातून येतो. इतर भाषेतील शब्द तर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु सुरुवातीला पारिभाषिक शब्दाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर दिलेल्या इंग्रजी शब्दांना आपण मराठीतून जे अर्थ देतो ते पारिभाषिक शब्द असतात. या पारिभाषिक शब्द प्रयोगाबद्दल आणखी मी थोडस या ठिकाणी विवेचन करतो. मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी व इतर भाषीय शब्द व नवनवीन वैज्ञानिक संज्ञा यांचे मराठी समानार्थी व नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आपल्याला प्रचलित करण्यासाठी हा पारिभाषिक शब्दांचा उपक्रम सुरू करावा अशी कल्पना झक्की यांच्या प्रेरणेने सुचलेली आहे. खरे म्हणजे नेहमी सारखी प्रतिक्रिया आणि उपहासात्मक बोलण्यापेक्षा काहीतरी उपक्रमातून क्रिया करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्यक्ष आणण्याचा हा पारिभाषिक शब्दाच्या रूपानं केलेला हा प्रयत्न आहे. आता या पारिभाषिक शब्दाच्या बाबतीमध्ये विचार करताना आपल्या मायबोलीवर सर्वच क्षेत्रातील व्यक्ती येतात, तर प्रत्येकाने थोडासा हातभार लावून आपल्या रोजच्या व्यवहारातील पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द सुचवून या समूहाची शोभा वाढवणं आणि आपली मराठी बोलीभाषा वृद्धिंगित करणं खरं तर ही महत्वाची अपेक्षा आहे. तुम्ही काही शब्द बघा, पुढे जी उदाहरणं दिलेली आहेत ते तर आपण पाहूयाच, पण तत्पूर्वी मी असं बोलेल, आपण मराठीमध्ये महापौर शब्द वापरतो, अर्थसंकल्प शब्द वापरतो, दूरदर्शन शब्द वापरतो. या शब्दांची जी निर्मिती आहे ना विद्यार्थी मित्र हो, शिक्षक बंधू भगिनींनो, या शब्दांची निर्मिती सावरकरांनी केलेली आहे. पण या आता जे सांगितलेले शब्द आहेत या शब्दांच्या व्यतिरिक्त असे अनेक शब्द आहेत की ते सावरकरांनी आपल्या मराठी भाषेला दिलेले आहेत. हे पारिभाषिक शब्दाच्या बाबतीत महत्वाचा विषय आहे, म्हणून हे उदाहरण मी मुद्दाम मांडलेलं आहे. आता सांगितलेल्या उदाहरणाच्या व्यतिरिक्त असे अनेक शब्द आहेत का ते सावरकरांनी आपल्या मराठी भाषेला दिलेले आहेत आणि त्यांची ही जी भाषा समृद्धी आहे, ही भाषा समृद्धी किंवा भाषा समृद्धीची चळवळ ही खूपच गाजलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या या शब्द संपत्तीबद्दल सुरेश भट असं म्हणतात, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. हे असे असंख्य खेळ पाहते मराठी, हे असे असंख्य खेळ पाहते मराठी, शेवटी मद्दांध तख्त फोडते मराठी. असं जे सुरेश भटांनी सांगितलं, आणि जरी असं सांगितलं असलं तरी आज कदाचित बोलण्याबद्दल माझ्या बोलण्यातून काहींना पटणार नाही,
आज मराठी माणसाला, मराठी माणसाशी मराठी भाषेत बोलायला जरा संकोचल्यासारखं वाटतं. ही दुर्दैवी परिस्थिती, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आपण आज महाराष्ट्रामध्ये अनुभवत आहोत. वास्तविक पाहता संवादाचं माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन म्हणजेच भाषा. भाषा ही खरोखर संस्कृतीचं द्योतक असते, संस्कृतीची वाहक असते, संस्कारातून संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. आजही इंग्रजी शब्द मराठीत आल्यानं मराठी संपन्न झाली असंच आपणच काय तर भाषेत तज्ञ सुद्धा बोलताना आपल्याला पाहावयास मिळतात. पण हे जे मत आहे ना, हे मत सावरकरांना मान्य नव्हतं. 1924 मध्ये केसरी या वृत्तपत्रातून त्यांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण ही लेखमाला लिहिली आणि त्या लेखमालेमध्ये त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे. याच विषयावरून, याच भाषा शुद्धीवरून दत्तो वामन पोतदार, द वा पोतदार, आपल्याला त्यांचा पाठ होता बघा, बहुभाषिक व्हा जुन्या अभ्यासक्रमामध्ये. तर याच विषयावरून दत्तो वामन पोतदार आणि त्यांच्यात म्हणजे सावरकरांमध्ये झालेला वाद बहुतांशी विद्यार्थ्यांना जर नसेल तर शिक्षकांना माहिती आहे, कारण तो वाद फार प्रसिद्ध झाला होता. परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवून टाकले, हे आमची विजय चिन्ह नाहीत का, असं ज्यावेळेस द वा पोतदार सावरकरांना म्हणतात, असा प्रश्न जेव्हा द वा पोतदार सावरकरांना विचारतात, त्यावर सावरकर या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात, ती काही आमची विजय चिन्ह नाहीत, ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत. थोडक्यात काय, स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं, सावरकर असं म्हणतात, हे औरस मुलांना मारून दुसरी मुलं दत्तक घेण्यासारखं आहे. आणि तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नसतो तसा हा काही शब्दसंपत्ती वाढवण्याचा मार्ग नाही. आपली भाषा ही किती संपन्न आहे, तिला अभेरून इंग्रजी असो, फारसी असो इत्यादी भाषेमधून शब्द घेणं म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून चिनी मातीचा कप हाती घेण्यासारखं आहे. अशा मराठी भाषेबद्दल त्यांनी आपुलकीनं मांडलेलं आहे. याचा अर्थ कृपया कुणी गैरसमज करू नका. परभाषेबद्दल त्यांच्या मनात कुठेही द्वेष नव्हता. फक्त कुठली भाषा शुद्ध असावी इतकंच त्यांना म्हणायचं होतं. म्हणूनच त्यांनी भाषा शुद्धीचा आग्रह धरला आणि मराठी भाषेतलं त्यांचं हे जे योगदान आहे, हे योगदान अतिशय अतुलनीय आहे असं म्हणावं लागेल. फक्त त्यांनी जे दिलेले काही शब्द आहेत ते शब्द मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांचे शब्द जे आपल्या मराठी भाषेला दिलेले आहेत. जो रिटायर शब्द आहे सेवानिवृत्त, मेयर शब्द आहे महापौर, कॉर्पोरेशन शब्द आहे महापालिका, टेलिफोन शब्द आहे दूरध्वनी, प्रोफेसर शब्द आहे प्राध्यापक, लीडर शब्द आहे नेतृत्व, म्युन्सिपालिटी शब्द आहे नगरपालिका, फी शब्द आहे शुल्क, टेलिव्हिजन शब्द आहे दूरदर्शन, प्रिन्सिपल शब्द आहे प्राचार्य. हे आणि असे अनेक शब्द मराठी भाषेला सावरकरांनी दिलेलं योगदान आहे. या योगदानाबद्दल खरोखर आपण सावरकरांचा विचार करायला हवा. हे मी का सांगितलं मुद्दामून, आपल्याला पारिभाषिक शब्द आता पुढे दिलेले आहेत, परंतु भाषा शुद्धीकरणासाठी सावरकरांनी केलेले प्रयत्न, मराठी भाषेमध्ये अनेक आणलेले शब्दाला पर्यायी शब्द, प्रमाण भाषेतले शब्द हे आपल्याला माहिती असावेत म्हणून मी त्या माध्यमातून उल्लेख केलेला आहे. आणि शिवाय हाही प्रामुख्याने उल्लेख केला, भाषा शुद्ध असावी एवढंच त्यांचं म्हणणं होतं. फक्त त्यांनी भाषा शुद्धीचा आग्रह धरला होता. हे योगदान फक्त मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. काही पारिभाषिक शब्द आपल्याला पुढे दिलेले आहेत. ऍप्लिकेशन, अर्ज, हे 9वीच्या आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकाचे
शेवटी सगळे शब्द आपल्याला दिलेले असतात. देताना आपल्याला इंग्रजीमध्ये शब्द देतात. ऍप्लिकेशन, ॲम्ब्युलन्स, फिक्शन, प्रोजेक्टर, प्रोग्राम, इंटरनेट. आणि त्याला पृथ्वीपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना ऍप्लिकेशनला अर्ज, ॲम्ब्युलन्सला रुग्णवाहिका, इन्फेक्शनला लागण, प्रोजेक्टरला प्रक्षेपक, प्रोग्रामला कार्यक्रम, इंटरनेटला आंतरजाल. आता इथं आपल्याला पारिभाषिक शब्द माहिती आहे, त्याला पर्यायी शब्द माहिती आहेत. पण होतंय काय, मी मगाशी एक शब्द बोलता बोलता वापरला बघा, की इंग्रजी भाषेला जो मराठीमध्ये आपण दिलेला अर्थ आहे किंवा शब्द. सर हा. बंद पडलं तर पुन्हा आणखी थोड्या वेळासाठी जॉईन होऊयात. हो, एक 5 ते 10 मिनिटं फक्त, बस. 5 ते 10 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, बस. शेवट झाला आणि आपण शेवटी आहोत. मला फक्त या बाबतीमध्ये एकच सांगायचं आहे की हे जे शब्द आहेत, आपल्याला इंग्रजी शब्द माहिती आहेत, इंग्रजी शब्दाला दिलेले पर्यायी मराठी शब्द, त्यांचे अर्थ माहिती आहेत. पण यातले जे इंग्रजी शब्द आहेत, हे बहुतांशी हेच शब्द आपण मराठीत वापरल्यानंतरच त्याचे अर्थ आपल्याला सहजासहजी प्राप्त होतात. हे पुढचे अर्थ आपल्याला माहिती नसतात. आपण बघा, हॉस्पिटल हा शब्द सहजासहजी वापरतो, रुग्णालय शब्द वापरत नाही. आले लक्षात? व्हिडिओ शब्द सहजासहजी वापरतो, ध्वनिक्षेपक, चित्रध्वनिक्षेपक शब्द वापरत नाही. म्हणजे बघा, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन शब्द वापरतो. बरं, सगळे शब्द बघा तुम्ही. म्हणजे सांगायचं काय, हे विद्यार्थ्यांना ज्ञात असावं. त्यातला पारिभाषिक शब्द कोणता आहे, त्याच्यासाठी मराठी अर्थ असलेला शब्द कोणता आहे, मराठी प्रमाण भाषेतला शब्द कोणता आहे, ही माहिती असावेत. म्हणून या दृष्टीनं आपण या पारिभाषिक शब्दांचा या ठिकाणी साहित्यिकांची टोपण नावे जनरली स्क्रीन शेअर करा माऊली. जनरली या घटकामध्ये विद्यार्थ्यांनी 1ली ते 8वी पर्यंत जे साहित्यिक आहेत त्यांचं साहित्य आपण वाचन करावं, अभ्यासलेलं असावं, जेणेकरून घ्या पुढे, घ्या आपलं शेवटचा घटक घ्या. लेखक असो, कवी असो, त्यांची टोपण नावे, त्यांची पूर्ण नावे माहिती असावीत. जनरली 1ली ते 8वी पर्यंतची जरी 8वीच्या मुलांनी अभ्यासली तर बहुतांशी बऱ्याच या अभ्यासलेल्या साहित्यिकांमध्ये वरच्या वर्गामध्ये त्यांचं साहित्य असतं किंवा आपल्याला अनेक घटक अभ्यासायला मिळतात. इथं जाता जाता आपण काही साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं आपण या ठिकाणी पाहूयात. आपल्या समोर स्क्रीनवरती दिलेले आहेत बघा. आधुनिक मराठी काव्याचे जनक ज्यांना संबोधलं जातं, कवी केशवसूत या टोपण नावाने त्यांनी जे आपलं लेखन केलं, त्यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. ज्यांचं प्रसिद्ध गाजलेलं पुस्तक आहे केशवसूतांच्या कविता. या दृष्टीनं आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. पुढे दिलेलं आहे बघा गोविंदाग्रज, हे त्यांचं टोपण नाव आहे किंवा बाळकराम या नावाने त्यांना संबोधलं जातं. त्या साहित्यिकांचं पूर्ण नाव आहे राम गणेश गडकरी, ज्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्यानं गाजलेली प्रेमसन्यास नावाचं नाटक असेल, पुण्यप्रभाव नावाचं नाटक असेल, एकच प्याला नावाचं नाटक असेल, भावबंधन नावाचं नाटक असेल, अशी गाजलेली नाटकं आहेत. हे आपल्याला माहिती असावी. त्यानंतर कुसुमाग्रज, इथं आपण काय केलेलं आहे, अनेक साहित्यिक आहेत परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उदाहरणादाखल काही महत्वाचे कवी या ठिकाणी घेतलेले आहेत. साहित्यिक आहेत, कवी आहेत. कवी कुसुमाग्रज, ज्यांना मराठी साहित्यातला असे दुसरे साहित्यिक आहेत का ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावानं आपलं लेखन केलेलं आहे, की ज्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. त्यांच्या बाबतीमध्ये हे आपल्याला माहिती आहे नटसम्राट, हे प्रामुख्याने यांचा उल्लेख करायला काही हरकत नाही. आपण सर्वांना माहिती आहे. आहे, नाही, आहे, आहे आणि नाही,
त्याचबरोबर आपणा सर्वांना ज्ञात असलेलं गीत गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. त्याचबरोबर गाजलेली नाटक मगाशी जसं सांगितलं नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला ययाती आणि देवयानी, अशी नाटकं आहेत. आपण थोडक्यात टोपण नाव त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी पाहत आहोत. काही आता या साहित्यिकांची साहित्य सुद्धा आपल्याला बहुतांशी माहिती आहे. बालकवी संपूर्ण साहित्यच बालकवी या टोपण नावानं लिहिलेलं आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आपण जुन्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख याच्यासाठी करेल की अजूनही आपल्या ओठावरती गुणगुणते फुलराणी नावाची कविता, छानी माझी सोनुकली ग कुणाकडे ती पाहत होती, वगैरे वगैरे, ज्यांचं टोपण नाव आहे बालकवी. गिरीश यांचं पूर्ण नाव आहे शंकर केशव कानेटकर. कवी, लेखक, प्रसिद्ध साहित्यिक केशव कुमार. पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे. गाजलेली पुस्तकं माहिती आहेत, नाटकं माहिती आहेत, साहित्य माहिती आहे. तो मी नव्हेच, साष्टांग नमस्कार, झेंडूची फुले, वस्त्रहरण, कऱ्हेचं पाणी, आत्मचरित्र, लग्नाची बिडी, भ्रमाचा भोपळा. आपण या ठिकाणी मुद्दामून पुढे दिलेले आहेत त्याची उदाहरणं दाखल, काही काही दिलेले आहेत, फक्त जाता जाता मी थोडस सांगितलेलं आहे. कवी अनिल यांनी जे टोपण नावानं आपलं साहित्य लिहिलं त्यांचं पूर्ण नाव आहे आत्मारामरावजी देशपांडे. अज्ञातवासी यांचं पूर्ण नाव आहे दिनकर गंगाधर केळकर. माधवानुज काशीनाथ हरी मोडक. विनायक जे टोपण नाव आहे त्यांचं पूर्ण नाव आहे विनायक जनार्दन करंदीकर. पुढे घ्या. याचबरोबर कधी कधी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये कृती विचारताना कधी कधी असंही विचारलं जातं, त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करूयात. तत्पूर्वी कवी यशवंत दिनकर पेंढरकर यांचं या ठिकाणी पूर्ण नाव आहे. रामदास, बहुतांशी संत रामदासांच्या ज्या कविता दिलेल्या असतात तिथे कंसामध्ये पुढे त्यांचं पूर्ण नाव आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं असतं, नारायण सुरेजी पंत ठोसर. मोरोपंत यांचं पूर्ण नाव मोरोपंत रामचंद्र पराडकर. दत्तात्रय कोंडो घाटे. कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते, आपल्याला माहिती असेल ज्यांची फुलांची उंजळ नावाचा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. आरती प्रभू हे टोपण नाव ज्यांनी धारण करून आपलं साहित्य लिहिलं. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. दिवाकर नाट्य छटाकार ज्यांना संबोधलं जातं शंकर काशीनाथ गर्गे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. जुलियन, ज्यांचा माधव जुलियन म्हणून टोपण नावानं उल्लेख केला जातो, माधव त्र्यंबक पटवर्धन, ज्यांनी गझल, सुनीत हे काव्य प्रकार आपल्या मराठी साहित्यामध्ये लोकप्रिय केले. विरह तरंग, सुधारक, नकुलालंकार हे खंडकाव्य त्यांचं प्रसिद्ध. स्वप्नरंजन, मधुलहरी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. रान कवी हे जे टोपण नाव संबोधलेलं आहे नादो महानोर, ज्यांचं लेखन गोट्या नावाचं लेखन फार प्रसिद्ध आहे. पहा, आपणा सर्वांना माहिती आहेच. याच्यावरही कृती प्रतिक्रियेमध्ये आपल्याला कृती विचारली जाते, कोणत्या नावानं कोणतं लेखन प्रसिद्ध आहे, तर ते गोट्या. काही काव्यग्रंथ व त्यांची कवींची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, कवी आहे संत ज्ञानेश्वर. अभंग गाथा संत तुकाराम. नलदमयंती स्वयंख्यान रघुनाथ पंडित. भावार्थ रामायण संत एकनाथ. दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास. केकावली मोरोपंत. गीत रामायण गदी माडगुळकर. यथार्थ दीपिका वामन पंडित. बिजली वसंत बापट. शीळ नाग देशपांडे. ज्वाला आणि फुले बाबा आमटे. स्वेदगंगा विंदा करंदीकर हे प्रसिद्ध काव्यग्रंथ आणि ते कवी. त्याचबरोबर काही नाटकं आणि नाटककार या ठिकाणी उदाहरण दाखल आपण घेतलेले आहेत. गोविंद बल्लाल देवळ यांचं
शारदा नावाचं नाटक, बळवंत पांडुरंग किर्लोस्कर सौभद्र नावाचं नाटक, कीचकवध, भवबंदकी, मानापमान, विद्याहरण, कुरुप्र खाडीलकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही गाजलेली नाटकं आहेत. आणि मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राम गणेश गडकरी, त्याचबरोबर प्रख्यात्री यांचे साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, गाजलेली नाटकं, विश्राम बेडेकरांचं गाजलेलं नाटक टिळक आणि आगरकर, आणि नट सम्राट हे तर आपण सर्वांना ज्ञात आहे, विवाह शिरवाडकरांचं, कुसुमाग्रजांचं अतिशय गाजलेलं नाटक आहे नट सम्राट, वीज म्हणाली धरतीला, ययात आणि देव यांनी, ही गाजलेली त्यांची नाटकं आहेत. पुढे आपण काही नाटकांनी नाटककार पाहिलेले आहेत. माऊली पुढे घ्या. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विद्यार्थी मित्र हो, काही काही असेही आपल्याला कृती विचारल्या जातात. मराठी भाषेचे शिवाजी, ज्यांना ज्या साहित्यिकाच्या बाबतीमध्ये शब्द प्रयोग केला जातो, मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, किंवा मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर, किंवा महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर, असेही या स्वरूपाचे प्रश्न कृती आपल्याला विचारले जातात. काही पुस्तकांनी त्या पुस्तकांचे लेखक या ठिकाणी उदाहरणादाखल आपण घेतलेले आहेत. रामायण वाल्मिकी, महाभारत व्यासमुनी, गीता व्यासमुनी, मुद्रा राक्षस विशाखा दत्त, मृच्छकटिक शूद्रक, शाकुंतल मेघदूत रघुवंश कालिदास, श्यामची आई साने गुरुजी, गुजगोष्टी नासी फडके, रथचक्रे पारंबीचा बापू श्रीना पेंडसे, काळे पाणी माझी जन्मठेप, आत्मचरित्र माझी जन्मठेप विदा सावरकर, गीताई विनोबा भावे, स्वामी श्रीमान योगी रणजित देसाई, चक्र जयवंत दळवी, वहिनींच्या बांगड्या योग जोशी, गीता रहस्य लोकमान्य टिळक, पडघवली गोनी दांडेकर. आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये गोनी दांडेकरांचा हा पाठही होता. ययाती वि स खांडेकर, ज्यांना या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. एरंडाचे गुऱ्हाळ ची वी जोशी, स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक, करेचे पाणी आत्मचरित्र प्रख्यात्री यांचं हे गाजलेलं अतिशय पुस्तक किंवा आत्मचरित्र. त्या अनुषंगानं ही काही महत्वाची गाजलेली पुस्तकांनी त्यांची लेखक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जाता जाता आपल्याला काही गीतांच्या बाबतीमध्ये जर विद्यार्थी मित्र हो काही कृती आल्या तर त्याही आपल्याला माहिती असाव्यात. ज्यामध्ये जनगण मन गीत रवींद्रनाथ टागोर, सारे जहां से अच्छा मोहम्मद इक्बाल, गे मायभू फेडिंग पान सारे, आणि ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे, सुरेश भटांचं गीत आहे. वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी, हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे गदी माडगुळकर, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार कवी कुसुमाग्रज, अशा स्वरूपांचे गीत आणि गीतकार आपल्याला माहिती असावेत. कुठल्याही प्रकारची कृती, टोपण नाव असो त्यांचं पूर्ण नाव असो, साहित्यिक असो त्यांचं साहित्य असो, गीत असो त्यांचे गीतकार असो, या अनुषंगानं या कृतीमध्ये आपल्याला कुठलीही कृती विचारली तर आपल्याला निश्चित त्या स्वरूपाची माहिती आपल्याला सांगता आली पाहिजे, देता आली पाहिजे. या अनुषंगानं आपण शुद्ध अशुद्ध पारिभाषिक शब्द आणि काही साहित्यिकांनी त्यांची पूर्ण नावं, टोपण नावं आणि साहित्याबद्दल आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे जे जे मला ज्ञात होतं ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कदाचित अनावधानानं माझ्याकडनं काही आपल्या दृष्टीनं अयोग्य वाटलं असेल ते मला परत करा. मी ते आनंदानं स्वीकारायला तयार आहे. मला शांतपणे आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो.